आता गती ही काही फक्त एकच गोष्ट नाही. तिचे वेगवेगळे प्रकार असतात. आपण सर्वांनी दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रकारची गती पाहिलेली आहे. एक झोपाळा किंवा एक उसळणारा चेंडू किंवा वर खाली होणारा सीसॉ, झाडावर झोके घेणारं माकड, नदीतून संथपणे जाणारी बोट किंवा रस्त्यावरून सायकल चालवणारी एखादी व्यक्ती. मग आपण गतीच्या या सर्व प्रकारांचं वर्गीकरण नक्की कसं करतो? तर गतीचं वर्गीकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि आज आपण एका विशिष्ट मार्गाकडे पाहणार आहोत. दिलेल्या वेळेच्या कालावधीत एखाद्या वस्तूने पार केलेल्या अंतरावर आधारित वर्गीकरण. ऐकायला रंजक वाटतंय ना? हो, आहेच हे खूप रंजक. एका सरळ रेषेत जाणाऱ्या गाडीचं उदाहरण घेऊया. यात काही फार अवघड नाही. ती फक्त सरळ पुढे जाते आहे. बरोबर? ती किती अंतर पार करते आणि त्यासाठी किती वेळ घेते हे आपण मोजणार आहोत. ठीक आहे? चला सुरू करूया. 0 सेकंदाला ती 0 मीटरवर आहे. मग 5 सेकंदाला ती 5 मीटर अंतर दूर जाते. 10 सेकंदाला ती 10 मीटर अंतर पार करते. 15 सेकंदाला 15 मीटर आणि 20 सेकंदाला 20 मीटरवर पोहोचते. आता जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर प्रत्येक 5 सेकंदाच्या कालावधीत गाडी 5 मीटर अंतर पार करते. तुम्ही पाहू शकता, पहिल्या 5 सेकंदात 5 मीटर, पुढच्या 5 सेकंदात 5 मीटर, पुन्हा 5 मीटर आणि पुन्हा 5 मीटर. होय, ही माहिती एका तक्त्यामध्ये मांडून आपण हे अधिक स्पष्ट करूया. चला तर मग पाहूया. तक्ता तयार आहे. अंतर मीटरमध्ये घेतलेलं आहे आणि वेळ सेकंदामध्ये घेतलेली आहे. यावरून आपण स्पष्टपणे पाहू शकतो की प्रत्येक 5 सेकंदाला गाडी 5 मीटर प्रवास करते. मग यातून आपल्याला काय समजतं? याचा अर्थ गाडी समान कालावधीमध्ये समान अंतर पार करते आहे. आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपण म्हणतो की ती वस्तू एक समान गतीमध्ये आहे. आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. यावेळी एका व्हॅनचं उदाहरण घेऊया. चला पाहूया वेळेनुसार व्हॅन कशी पुढे जाते. हे पहा, पहिल्या 5 सेकंदात 5 मीटर, मग 10 सेकंदाला 7 मीटर, 15 मीटर, 15 सेकंदाला आणि 20 सेकंदाला ती 16 मीटरवर आहे. ठीक आहे, आपल्याला दिसेलच ते. तर 20 सेकंदाला ती 16 मीटरवर पोहोचली. ठीक आहे, प्रत्येक कालावधीत ती किती अंतर पार करते याची आता आपण विभागणी करूया. पहिल्या 5 सेकंदामध्ये ती 5 मीटर जाते. पुढच्या 5 सेकंदामध्ये ती 2 मीटर चालली. त्यानंतरच्या 5 सेकंदामध्ये 8 मीटर चालली आणि पुढच्या 5 सेकंदांसाठी ती 1 मीटर चालली. ठीक आहे, चला आपण हे पुन्हा अंतर आणि वेळेच्या तक्त्यामध्ये मांडूया. हे पहा, आपण याकडे पुन्हा एकदा पाहूया. समान कालावधीत म्हणजेच 5 सेकंदाच्या कालावधीत आधी ती 5 मीटर गेली, मग ती फक्त 2 मीटर गेली, मग 8 मीटर प्रवास केला आणि मग फक्त 1 मीटर प्रवास केला. मग तुम्हाला इथे काय दिसतं? प्रत्येक समान कालावधीत पार केलेलं अंतर बदलत राहतं. म्हणजेच व्हॅन समान कालावधीमध्ये असमान अंतर पार करते. यालाच नैक समान गती असं म्हणतात. तर थोडक्यात सांगायचं तर एक समान गती म्हणजे समान वेळेत समान अंतर आणि नैक समान गती म्हणजे समान वेळेत असमान अंतर. हे अगदी सोपं आहे. आता आपण इथे दिलेला प्रश्न पाहूया. आपल्याला एक तक्ता दिलेला आहे ज्यामध्ये ए आणि बी या दोन वस्तूंनी वेगवेगळ्या कालावधीत अंतर पार केलेलं दर्शवलेलं आहे. आपलं काम सोपं आहे. आपल्याला या माहितीचं परीक्षण करायचं आहे आणि कोणती वस्तू एक समान गतीने पुढे जाते आहे आणि कोणती वस्तू नैक समान गतीने पुढे जाते आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तक्त्यातील आकडेमोडीचा वापर करून आपल्याला आपल्या उत्तराचं समर्थन करायचं आहे. आणि इथे फक्त अंदाज लावायचा नाही आहे. आपल्याला संख्यांकडे पाहायचं आहे आणि तर्काचा वापर करायचा आहे. ठीक आहे, चला आपण लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण वेळेचा कालावधी तपासूया. हे अगदी स्पष्ट आहे की प्रत्येक कालावधी 2 सेकंदाचा आहे. ठीक आहे, तक्त्यामध्ये आपल्याकडे समान कालावधी दिला आहे. आता आपण त्या प्रत्येक 2 सेकंदाच्या कालावधीत वस्तू एने पार केलेले अंतर पाहूया. म्हणजेच मधला स्तंभ. पहिल्या 2 सेकंदात वस्तू ए 8 मीटर पार करते. पुढच्या 2 सेकंदात पुन्हा 8 मीटर आणि त्याच्या पुढच्या 2 सेकंदामध्ये पुन्हा 8 मीटर आणि मग परत 8 मीटर. मग इथे आपल्याला काय दिसतं? वस्तू ए समान कालावधीमध्ये समान अंतर पार करते आणि आपल्या व्याख्येनुसार याचा अर्थ वस्तू ए ही एक समान अंतर पार करते आहे, एक समान गतीमध्ये आहे. आता आपण वस्तू बी कडे वळूया. अंतराकडे पहा. ती त्याच 2 सेकंदाच्या कालावधीत प्रवास करते. पहिल्या 2 सेकंदात 8 मीटर, पुढच्या 2 सेकंदात 12 मीटर, मग 15 मीटर आणि शेवटी फक्त 5 मीटर. स्पष्टपणे सांगायचं तर समान कालावधीत पार केलेले हे अंतर असमान अंतर आहे. तर ही कोणत्या प्रकारची गती आहे? अगदी बरोबर, नैक समान गती.
तर थोडक्यात सांगायचं तर वस्तू ए समान कालावधीत समान अंतर पार करते आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की वस्तू ए ही एक समान गतीमध्ये आहे आणि वस्तू बी समान कालावधीत असमान अंतर पार करते आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की वस्तू बी ही नेक समान गतीमध्ये आहे. आणि हा निष्कर्ष थेट तक्त्यामध्ये दिलेल्या मूल्यांवरच आधारित आहे. कोणताही अंदाज नाही. फक्त निरीक्षण आणि आकडेमोड. तर हो, समान कालावधीत पार केलेल्या अंतरावरून गतीचे एक समान आणि नैक समान गतीमध्ये वर्गीकरण करण्याचा हा एक मार्ग आहे. सोपं आहे, बरोबर? आगामी भागात आपण गतीचं वर्गीकरण करण्याच्या आणखी काही पद्धती पाहणार आहोत.